आयुष्याची माती करणाऱ्या या 30 सवयी आजच सोडा. 1. नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणे. सांग कामासारखी कामे करणे सोडून द्या. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. 2. सतत चिंता आणि काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, त्या आनंदाने जगा. सततची चिंता आणि काळजी करू नका. तुम्हीही आजारपणाने मागे लावून घेता. विशेषतः चिंता आणि काळजीमुळे स्त्रियांमध्ये आजार जास्त वाढतात. 3. व्यसन माणसाची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक, सामाजिक हानी करते. ही हानी कधीही भरून न येणारी असते. 4. मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखन याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि 4 लोकांमध्ये वावरू शकत नाही. 5. आळसामुळे आपलं व्यक्तिमत्व, कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे पडते. आळस झटकून कामाला लागले तरच आयुष्यात पुढे जाणे शक्य आहे. 6. घरातील खाजगी गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर लोक पाठीमागे तुमची मस्करी करतील. तसेच वेळेप्रसंगी गैरफायदा देखील घेऊ शकतात. 7. नीट पारखल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका. लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा पारखूनच घ्यावा. 8. कधीच कोणाला जामीन राहू नका. पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्यावी. तसेच आपल्या आजूबाजूचे लोक सज्जन आणि सद्वर्तक असतील याचीही काळजी घ्यायला हवी. 9. सतत तक्रार करणे, रडणे बंद करा. ते कोणालाही आवडत नाही. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही नकारात्मक विचार करणारे आहात असे दिसते. तसेच तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील नकारात्मक होऊन जाते. 10. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विश्वासघात होऊ शकतो, कारण हे कलयुग आहे. स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्याजवळ येत नाही. 11. विनाकारण स्तुती करणारे, जवळीक दाखवणारे यांचा सुप्त हेतू ओळखा. हेतू ओळखला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं. 12. तारुण्य परतून येत नाही, म्हणून तारुण्यात बेछूट वर्तन करू नका. सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या, परंतु कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आयुष्य आपले बर्बाद करू नका. 13. तुमच्याकडे असणारे स्किल्स कधीही वाया घालवू नका. त्याचा योग्य तो मोबदला घ्या, कारण फुकट मिळालेल्या गोष्टींची लोकांना किंमत नसते. 14. आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीचा जास्त काळ शोक करत बसू नका. जवळ आहेत त्यांची काळजी घ्या, कारण काळ झपाट्याने पुढे चालला आहे. आपणही काळासोबत चालायला हवे. शोक केल्याने आपल्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत येत नाही. म्हणूनच आपल्या जवळ जे आहेत त्यांना जपायला शिकावे. 15. मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका. मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाणा माणसाचे नोकर बनणे कधीही चांगले आहे. 16. रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते, म्हणून नेहमी आपले डोकं शांत आणि मन स्थिर करा. 17. कोणत्याही गोष्टींचा अतिरेक करू नका. अति सर्वत्र वर्ग येत, मग ते कुठल्याही बाबतीत असो, आपली वागणूक असो किंवा आपले समाजातील वर्तन असो. 18. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. रिस्क घेऊन काम करा. रिस्क घेतल्याशिवाय मोठे यश कधीच मिळत नाही. 19. सोशल मीडिया, टीव्हीवरील मालिका आणि चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात, त्या आभासी असतात, हे कायम लक्षात असावे. 20. तुमचा पगार कधीच कोणाला सांगू नका. तुमच्या पगारावरून लोक तुमची किंमत ठरवतात. तुम्हाला किती माणसामध्ये येतात ते ठरवतात. 21. स्वतःला गरजेपेक्षा अधिक महत्त्व देऊ नका, कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकारामुळे दुर्गती सुरू होते. 22. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पारखून
चूक झाली तर आयुष्य बर्बाद होते. 23. आपल्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्यावी, नाहीतर भावनांचा उद्रेक होतो आणि भावना मनामध्ये साठवून ठेवल्यास मानसिक आरोग्य बिघडू शकते. यामुळे आपणास अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो. 24. आर्थिकरित्या साक्षरपणा नाही तर कितीही पैसे आले तरी त्याची बचत किंवा गुंतवणूक होणार नाही. परिणामी परिस्थिती आहे तशीच राहील. 25. देवावर विश्वास ठेवा. माणुसकी कधीच सोडू नका. आपण जपलेली माणुसकी म्हणजेच ईश्वर भक्ती होय. समाजामध्येच माणुसकीने वागला तर कोणत्याही देवाला जाण्याची गरज पडत नाही. देव आपल्या कर्मातच भेटेल. 26. वाईट सवयी जोडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली संगत. नेहमीच चांगल्या माणसासाठी असंगत निवडा. आपल्या आजूबाजूला नेहमी चांगले लोक असू द्या. 27. शिळ्या भाकरीला कधीच, तुटक्या चपलीला कधीच नावे ठेवू नका. कारण भाकरी आज शिळी झाली आहे, काल त्याच भाकरीनं आपलं पोट भरलेलं होतं. आणि चप्पल आज तुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही केवळ वेळ आल्यावरच कळते, हे लक्षात ठेवा. 28. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ द्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. 29. आपल्या यशाचा रुबाब आपल्या आईवडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवले आहे, हे विसरू नका. प्लीज, जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, यावर जेव्हा जास्त पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते. 31. आपल्या आयुष्याची राख रांगोळी होऊ द्यायची नसेल तर या गोष्टी आपल्या जीवनात आजच लागू करून घ्या. 32. काम, क्रोध, लोभ, मधुमेह, मत्सर हे माणसाचे शत्रू आहेत. यापासून स्वतःला कसे वाचवता येईल हे बघा. 33. वायफळ खर्च करू नका. असलेल्या गोष्टी खरेदी करू नका आणि पैसे वाया घालवू नका. 34. आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहा. आपले सांसारिक आयुष्य आपल्या हाताने उद्ध्वस्त करू नका. 36. उधार दिलेले पैसे परत मागण्यास लाज बाळगू नका. तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा. 37. वेळोवेळी व्यक्त व्हा. तुम्ही आतल्या आत जर स्वतःचं कोण बरा केला तर तुमचे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. मित्र बनवा, कुटुंब जपा आणि स्वतःला जपा. नेहमी आनंदी राहा. मित्रांनो, दररोज असे सकारात्मक विचार सह आपण भेटत असतो. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.